काही निर्णयाला एकटा माणूस विरोध करतोय आणि बाहेरून प्रकाशांना शेंडगेसारखा माणूस पाठीशी खंबीरपणानं उभा राहून आम्ही लढतो आहोत. अरे जन्म येतो, एकदाच येतो, एकदाच जातो. त्यामुळं बाकीच्याची काही असं नाहीये. आणि म्हणून मला माहित आहे, आता चिठ्ठी घेऊन माझ्याकडे आले, त्याच्या अगोदर मी संपितोय. मला माहित आहे. माझी एवढीच विनंती या बाबांनो, या जरांग्याच्या सभेचं गेल्या बीडला जी सभा झाली, ज्या नावानं हा आरक्षण मागतोय, छत्रपती शाहू महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, हे आरक्षण दाते आहेत. यांचा फोटो जसं इथं व्यासपीठावर लावला होता, जरांगे स्वतः व्यासपीठावर गेला. सर्व जनतेने महाराष्ट्राच्या बघितलंय. ते बॅनर काढायला लावलं आणि स्वतः फक्त शिवाजी महाराजाचा फोटो आणि त्याचा स्वतःचा फोटो ठेवला. लाजिरवाणी गोष्ट आहे, लाजिरवाणी गोष्ट आहे. याचा मी जाहीर निषेध करतो. ज्या बाबासाहेबांनी या देशाला घटना दिली, ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी या देशाला समता दिली, त्या छत्रपती शाहू महाराजांनी सगळ्या गोरगरीब माणसाला आरक्षण देण्याचं काम केलं. आणि हा जरांगे काय करतोय, त्यांचे फोटो फेकून देतो आणि पुन्हा आरक्षण मागतो. अरे त्या ढोपरावर घाला लात आणि हाकला द्याला. हे काम करा, एवढ्याच्या निमित्तानं सांगतो आणि थांबतो. जय ओबीसी. अरे आवाज पंढरपुराच्या बाहेर गेला पाहिजे. जय ओबीसी. एकच पर्व, एकच पर्व. जय ओबीसी. आणि यानंतर मी विनंती करतो यांना संत तुकाराम, संत नामदेव, संत गोरोबा काका, काशी बाबा, संत कबीर, संत सावता महाराज, संत ज्ञानेश्वर, संत सेना महाराज या क्रांती विचारांना मी या ठिकाणी प्रथम अभिवादन करतो. या महाराष्ट्राचा बुलंद तुमचा आमचा आवाज आदरणीय भुजबळ साहेब, आदरणीय शेंडगे अण्णा, आदरणीय पडळकर साहेब, आदरणीय अन्सारी साहेब, आदरणीय जानकर साहेब, आदरणीय टी.पी. मुंडे सर आणि उपस्थित सर्वच ओबीसीचे सर्व नेते मंडळी, बंधू आणि भगिनी साहेब, मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतलेली मी मीडियाद्वारे बघितली. आणि काय म्हणाले मुख्यमंत्री, मी आरक्षण दिल्याशिवाय त्या ठिकाणी थांबणार नाही. मला मुख्यमंत्र्यांना एक शब्द या ठिकाणी करायचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा अवलंबीचा माणूस जर असेल तर तो मुख्यमंत्री म्हणला असता, मी इथल्या भटक्या मुक्तांना, इथल्या बारा बलुतेदारांना, इथल्या आलुतेदारांना, इथल्या उपेक्षित असलेल्या मुस्लिम समाजाला न्याय देण्याची छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा विजय या महाराष्ट्रामध्ये झाला असता. पण तसं या महाराष्ट्रामध्ये होत नाही. रोज टीव्ही उघडल्यात बघितलं जातं की 40+, 50+, आता प्लस कोणी नाही. प्लस या महाराष्ट्रातला
ओबीसी आणि आंबेडकरी चळवळी ह्या 40-45 प्लस होणारे ओबीसीला सोबत घेतल्याशिवाय कोणी प्लस या महाराष्ट्रात होऊ शकणार नाही. आणि म्हणून आपल्याला विनंती आहे की या महाराष्ट्रामध्ये जे दुजा भाव या ठिकाणी चालू आहे तो दुजा भाव या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी बंद करावा. साहेब, मी विठुरायाला प्रार्थना करील, आज आपण विठुरायाच्या दरबारामध्ये या ठिकाणी आहे. विठुरायाला एवढंच ओबीसीच्या अपेक्षित लोकांचं राज्य या महाराष्ट्रात 2024 या ठिकाणी येऊ दे. आणि जे म्हणतात ना आता आम्ही मुंबईला या ठिकाणी जाणार आहे 10-20 लाख गाड्या 10-20 लाख गाड्या घेऊन. आता आमचा तो गोरगरीब समाज आहे राजा, आमच्याकडं गाड्या घोड्या पण काठीनं घोंगडं आमच्याकडे आहे. आणि म्हणून आपल्याला मुंबईला जायला दाखवा. कधी दाखवणार ते सांगा. आणि आज मुहूर्त चांगलं आहे, मुंबईला जायचं की नाही. लोक म्हणतात 10-20 लाख गाड्या, आम्ही गाड्या घोड्या नाही आणणार. आमचा गरीब समाज आहे, दारिद्र्य रेषा मध्ये भुजबळ साहेबांची. आम्हाला बी 5 कोटी लोकांना विधान भवन दाखवा साहेब. आमची बी इच्छा आहे पडळकर साहेब, आहे का नाही तुमची इच्छा? मुंबईला जायचंय, काठीना घोंगडा घेऊ द्या की आणि मला बी मुंबईला येऊ द्या की. ही शपथ घेऊ. कांदा मुळा ते मुळा, तर ते मुळा हा शरीरासाठी चांगला असतो. त्यामुळं ते कुठं करू नका. आपल्याला विनंती आहे पडळकर साहेब, तुम्हाला आम्हाला विनंती आहे की जरा एकदा होऊ द्या. लय खुमखुमी आहे ना, खुमखुमी आहे की नाही. मग एकदा महाराष्ट्रातल्या सत्ता परिवर्तन होऊ द्या. मध्ये जेवढ्या संपत्त्या त्याचं समान वाटप महाराष्ट्रामध्ये करा. कोण गरीब आहे, कोण खाली घातलेला आहे, कोण गेला केलेला आहे. तर नाभिक समाजाचं मला लिंगे साहेबांनी सांगितलं की ते 1 हजाराचं घर. अरे आमचे घरच किती असते राजा हो. तुमचं बाथरूम आहे तर आमचं घर आहे. आणि ते घर जर तुम्ही ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असेल तर हा विठुराया निश्चित, हा विठुराया आम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय आमदार प्रकाश अण्णा शेंडगे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आजच्या या सभेला संबोधित करावं, मार्गदर्शन करावं. सन्माननीय आमदार प्रकाश अण्णा शेंडगे साहेब. येळकोट येळकोट, अरे येळकोट येळकोट. या तमाम महाराष्ट्राचं, बहुजनांचं आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाला नतमस्तक होऊन वंदन करून आराध्य दैवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर इत्यादी महामानवांना अभिवादन करून आजच्या या पंढरपूरच्या ओबीसीच्या महाएल्गार मेळाव्यास या ठिकाणी आपल्या संबोधित करण्यासाठी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आम्हा सगळ्यांचे नेते, एक ओबीसी योद्धा आदरणीय छगन भुजबळ साहेब, या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाच्या तरुणांचा आवाज, ज्याचा सगळीकडे आवाज एकच छंद आणि गोपीचंद आपण ऐकला असेल, असे गोपीचंद पडळकर
पंजाबी समाजाचा बुलंद आवाज, ज्याने तुम्हा आम्हाला काही काळजी आहे हे ज्यांनी बोलण्याचं धाडस केलं असे आमचे मित्र प्राध्यापक टी.पी. मुंडे सर, मुस्लिम समाजाचा, मुस्लिम ओबीसी समाजाचा बुलंद आवाज शब्बीर अन्सारीजी, महादेव जानकरजी, नातू बाबासाहेब देशमुख, या ठिकाणी जे कुणबी दाखले, मराठा समाज कुणबी पाहिजे, कुणबी दाखले पाहिजे, जो खरा कुणबी आहे, कुणबी समाज कोकणातला, त्या कुणबी समाजाचे नेते या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहे. आदरणीय चंद्रकांत बावकर साहेब, जर आपण उठून नमस्कार करून, हे खरे कुणबी सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. या ठिकाणी मुंबईला ज्या समाजाचा वेढा पडलेला आहे तो आगरी कोळी समाज, तो सुद्धा, त्यांचे सुद्धा प्रतिनिधी आज या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. आदरणीय जे.डी. तांडेल साहेब या ठिकाणी आगरी कोळी समाजाचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सगळ्यांनी त्यांना टाळ्या वाजवून स्वागत करा. आणि ज्या समाजाचं नाव काढलं तरी सुद्धा थरकाप उडतो. उपस्थित आहेत. त्यांनी मागच्या सभेमध्ये भुजबळ साहेबांना काय भेट दिली तर तलवार, आपलं काय दिली, कुराड दिली ना, परशी दिली, परशी, रामोशाची परशी जी आहे ती भुजबळ साहेबांनी दिली आहे. त्यामुळे आपल्याकडे आता कोयता आहे, आता आपल्याकडे परशी आहे, आता धनगरांची काठी सुद्धा आपल्या हाताकडे आहे. त्यामुळे काही काळजी करायची आवश्यकता नाही. हे मराठा समाजाचं आक्रमण जे आहे ते आम्ही व्यासपीठावरील ही मंडळी जी आहेत, ही मंडळी एकत्र झाली, ते मराठा समाजाचं हे जे आंदोलन सुरू आहे, हे आक्रमण सुरू आहे, हे सहजरित्या आम्ही अरबी समुद्रात बुडवल्याशिवाय राहणार नाही. या मुंबईला तुम्ही, म्हणे मुंबईला यायचं आहे का, कसं यायचंय? 10 लाख गाड्या घेऊन यायचं. 10 लाख गाड्याचं डिझेल पेट्रोल आम्ही आता गाडीत, बावकर साहेब आम्ही कॅल्क्युलेट करतो, त्याची त्या पेट्रोल डिझेलचं बिल 1000 कोटी रुपये होते. माझं गणित चुकलं होतं, मी 100 कोटी सांगितलं. 10 लाख गाड्या, 3 कोटी समाज, दोनशे JCB फुलं उधळायला आणि सभेवरती फुलं टाकायला हेलिकॉप्टर. असला गरीब समाज, असा एक गरीब समाज मुंबईला येत आहे. अरे बाबा, पांडुरंगाला मी साकडे घालतो की अशी गरिबी आम्हाला पण येऊ दे. गरिबी मराठा समाज, अरे कुणी आणली तुमच्यावर गरिबी? या बसलेल्या ओबीसीने, या बसलेल्या धनगर समाज बांधवांनी, का घिसाड्यानी, का रामोशानी, कुणी आणली तुमच्यावरती? अरे तुमचेच भाऊबंद आहे. 75 वर्षे नागासारखे बसलेले आहेत सत्तेवरती, त्यांनी तुम्हाला गरिबी आणली ना. अहो, मी जतमध्ये आमदार होतो, भुजबळ साहेब 2 वर्षात पाणी आणलं आणि पहिली गरिबी मराठा समाजाची घालवली, नंतर धनगरांची, नंतर बाकीच्यांची. पण मी या मराठा समाजाची गरिबी घालवू शकतो एका मतदारसंघातली. मग 75 वर्षी सत्ता तुमचे मुख्यमंत्री, तुमचे मंत्री, तुमचे सगळे जाणते राजे वगैरे सगळे तुमचे, शेती मंत्री तुमचे. मग म्हणजे तुम्हाला आत्महत्या करायला कोणी लावल्या? आम्ही लावल्या काय? नाही, फक्त जत्ताच होणार नाहीये, 160 होणार आहेत ना. म्हणाले भुजबळ साहेब कसे निवडून येतात आम्ही बघतो. आमची 1 लाख, 1.25 लाख मतं मराठ्यांची आहेत आणि भुजबळ साहेब आम्ही पाडल्याशिवाय राहणार नाही, भुजबळांना पाडल्याशिवाय राहणार नाही. मी म्हणलं बघूया एकदाच म्हणाला. एक भुजबळ पाडला, 160 मराठे पाडू.
पण हे माझं वाक्य लई लागलंय गड्यांना. फोन करते ती आमचं नाव तुमच्या यादीत आहे का म्हणून. आता इथं सोलापूरमध्ये एक दोन सोडले भुजबळ साहेब, सगळे मराठे, खासदार मराठे, आमदार मराठे, जिल्हा परिषद आमकं टमकं सगळं. आता हे चालणार नाही. आता हे चालवायचं का? आता आमदार बी आपला आणि खासदार बनवाड्याचा आपलाच करायचा ना. या पुढचा माड्याचा खासदार हा ओबीसीचाच जाणार. जीवाचं रान करा. ते काय म्हणतात ना गाणं, मग असे म्हणलं काठीने घोंगड्या घेऊ त्याने मला मुंबईला येऊ द्या का. मी थोडीशी सुधार करतो त्यामध्ये. काठीने घोंगडं घेऊ द्या की र, आणि मला बी लोकसभेत जाऊ द्या की र. कळला का तुम्हाला? खासदार पाठवायचंय, काठीने घोंगडं घेऊन पाठवायचं आपल्याला, बरोबर ना. तर अशा प्रकारे आता हा ओबीसीचा एल्गा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. काय म्हणणं आमचं आहे, आम्ही कशासाठी आम्ही हे सगळं करायला लागलोय. तर या ठिकाणी मराठा समाजाने आम्हाला आता ओबीसीतच आरक्षण पाहिजे, आम्हाला ओबीसीतलंच पाहिजे, आम्हाला ओबीसीतलंच पाहिजे. का रे बाबांनो, तुमचं आहे ना. आज मराठा समाजाला घटनात्मक आरक्षण आहे का नाही, तर ते आहे. कुठलं आहे तर ईडब्ल्यूएसचं आरक्षण आहे. त्यामध्ये 10% 8.5% तुम्ही घेतलं. तुम्हाला हॉस्टेल मिळाले, तुम्हाला 5,500 कोटी निधी मिळाला, 70,000 पोरांना 15 लाख बिनव्याजी कर्ज मिळालं, सगळं मिळालं. तरी सुद्धा समाधान नाही म्हणले. कुठे पैसे मुंबईत येणारच आणि आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणारच नाही. आम्ही म्हणलं या आधी आमचा नंबर तिथं आहे, मुंबई आमची आहे. तिथं 50 लाख ओबीसी आहेत. सगळ्या झोपडपट्ट्यामध्ये सगळे आमचे भटके मुक्त आहेत. आणि त्यांनी एक दिवस रजा काढली तर मुंबई सगळी पॅक करण्याची ताकद जी आहे ती या ओबीसी मध्ये आहे, ते मुंबईतल्या ओबीसी मध्ये आहे. म्हणून इकडं मराठा समाजाने आंदोलन डिक्लेअर केलं. ताबडतोब आम्ही सगळ्यांनी मिटिंग घेतली. नाही म्हणले अण्णा 20 तारखेला आपलंही आंदोलन महाराष्ट्रात सुरू झालं पाहिजे. एकीकडे मराठ्यांचं आंदोलन आणि दुसरीकडे ओबीसीचं आंदोलन सुरू असलं पाहिजे. काय म्हणणं, काय मागणी आपली? आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. शासन म्हणतं आम्ही तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे, आम्ही तुम्हाला लेखी दिलेलं आहे की आम्ही ओबीसीच्या आरक्षण धक्का लावणार नाही, धक्का लावणार नाही, धक्का लावणार नाही. मग हे म्हणतात 54 लाख आम्हाला मिळाल्या कुणबी रोंदी. अरे 54 लाखाचे सगळे सोय रक्ताचे नाते झाले की झाले 3-4 कोटी. म्हणजे 100% समाजाला कुणबी दाखले देऊन त्यांनी ओबीसीत घालण्याचा डाव जो आहे उघडपणे म्हणतात. रात्री 2:30 वाजता जी आर भुजबळ साहेब, या मराठा समाजाच्या त्या शिंदे समितीचा जी आर रात्री 2:30 वाजता काढला जातो. आणि म्हणून रात्री बेरात्री आमचा घात होऊ नये म्हणून आपल्यालाही 20 तारखेपासून या राज्यामध्ये आंदोलन आपल्याला सुरू करावं लागेल. रात्र वैर्याची आहे, आपण सगळ्यांनी सावध असलं गेलं पाहिजे. परवा 4 जानेवारीला माझ्या हातात एक जी आर आला. अरे म्हणजे अचानक जी आर कसा काय आला? म्हणजे काय जी आर आहे? म्हणजे मराठा आरक्षण टिकवण्यासाठी सल्लागार समितीची नेमणूक. 3 रिटायर्ड हायकोर्ट जज, त्यांचा पगार किती? 4 लाख 4.5 लाख. और रिटायर्ड हाईकोर्ट जज को और 6,000 स्क्वायर फीट का साउथ मुंबई में ऑफिस, एयर कंडिशन ऑफिस, गाडी घोडा, विमानाचं तिकीट, पाहिजे तेवढे वकील. आणि आम्ही अर्ज केला होता, मी बावकर साहेब, जगडी तांदे साहेब, आम्ही बी अर्ज केला की ओबीसीचं आरक्षण ह्या सभाट्याने चॅलेंज केलेलं आहे, त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला वकिलाची फौज लागेल. तो चीफ सेक्रेटरी म्हणते की मला LNZ की मुझे परवानगी लेना पड़ेगा. बोले क्यों भाई? उनका तो करोड़, 1 महीने में 2 करोड़ खर्चे का जीआर जो आप 1 दिन में निकालते हैं. अब ओबीसीचं आरक्षण संरक्षण करायला आम्ही सल्लागार समिती मागतोय, त्यावेळी तुम्हाला लॉ अँड ज्युडिशरी परवानगी लागते. मुळीच चालणार नाही म्हणून सांगितलं मी. त्यामुळे अशा प्रकारे हा सगळा घात आपला सुरू आहे. मी परवा एका पत्रकारापाशी सांगितलं की जर हे जे राज्य मागासवर्ग आयोग आहे ह्यांना सांगितलं 20 दिवसामध्ये मराठा समाज पुन्हा मागासलेला आहे असा रिपोर्ट द्या,
20 दिवसामध्ये रिपोर्ट. त्या ठिकाणी ओबीसीचा अध्यक्ष होता, त्या ठिकाणी ओबीसीचे सदस्य होते, लाता घालून बाहेर हाकलले आणि त्या ठिकाणी अध्यक्ष मराठ्यांचा नेमला, सदस्य मराठ्यांचे नेमले. आता तेच सर्वेक्षण करणार आणि तेच लिहून देणार पुन्हा की मराठा समाज या महाराष्ट्रामध्ये सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेला आहे. हे कसं काय? किती वेळा सर्वेक्षण करणार एका समाजाचा? मी आव्हान दिलं की त्या अध्यक्षाच्या नेमणुकीला मी कोर्टात आव्हान देणार आहे, मी त्या सदस्यांच्या नेमणुकीला कोर्टात आव्हान देणार आहे. यांनी काय करावं? काल का परवा दिवशी यांनी मॅन्डेट बदलला, पुढे आता 20 दिवसात नाही, आता 8 दिवसातच रिपोर्ट द्यायचा. म्हणजे 8 दिवसामध्ये या महाराष्ट्रातला तमाम मराठा समाज हा आता मागासलेला होणार आहे. त्याचं सगळी नियोजन सगळं झालेलं आहे. त्यामुळं हे पुन्हा मागासलेले होऊन पुन्हा आपल्या बोकांनी बसणार आहेत आणि ते होऊ द्यायचं नसेल तर आपल्याला रस्त्यावरची लढाई जी आहे ती आपल्याला लढावीच लागेल. भुजबळ साहेबांच्या पाठीमागे सुद्धा आपल्याला ठामपणे उभा राहायला लागेल. कारण हा आमचा टाइगर अभी जिंदा है, उसका नाम छगन भुजबळ है, शेर कभी बूढ़ा नहीं होता है. माहित आहे ना आपल्याला? हा, त्यामुळं काही काळजी करू नका. आम्ही सगळे मिळून या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या एका कणाला सुद्धा धक्का आम्ही लावू देणार नाही असा शब्द या ठिकाणी आपल्याला देतो. आणि पुन्हा एकदा आता लोकसभा आलेली आहे, जवळच आलेली आहे, सगळ्यांनी हुशार व्हावा. आपली माणसं आपल्याला लोकसभेत पाठवायची आहेत, त्यानंतर आपली विधानसभा येत आहे, त्या ठिकाणी सुद्धा आपले ओबीसी जे बांधव जे आहेत, जे तिन्ही माळी साडी कोष्टी कुमार धनगर वडार या सगळ्या समाजाची माणसं आपल्याला आता विधानसभेत पाठवायची आहे. विधानसभा आपल्याला ताब्यात घ्यायची आहे, मंत्रालय सुद्धा आपल्याला ताब्यात घ्यायची आहे. मागच्या एका सभेमध्ये आमचं मंत्रिमंडळाचं वाटप पण झालेलं आहे. भुजबळ साहेब मुख्यमंत्री, मुंडे साहेबांनी वाटप केलं. टीपी मुंडे साहेब म्हणले अण्णा तुम्ही उपमुख्यमंत्री आणि ते गृहमंत्री म्हणे आमचं वाटप झालेलं आहे, पडळकर तुमचं पण होणार आहे वाटप. आता तुमचा पण नंबर आता आहे, लागणार आहे, काय काळजी करू नका. पण ह्यासाठी 24 उघडावे लागणार आहे. पूर्ण तयारीनिशी आपल्याला हा संघर्ष आपल्याला करायचा आहे. मी आज वापगावला गेलो होतो. आज आपले छत्रपती या ठिकाणी आपले होळकर, यशवंत होळकरांची आज जयंती आहे, त्याच्या शुभेच्छा तुम्हाला देतो. त्यांचा आशीर्वाद घेऊन आज या ठिकाणी सभेला आलेलो आहे. आणि हे रणशिंग 24 जे आहे ते आपण या ठिकाणी फुंकलेला आहे. आता सामना जो आहे तो 24ला हा रणसंग्राम जो आहे तो ओबीसीचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळेल. आता या ठिकाणी 160 ओबीसी जे आहेत ते विधानसभेत जाणार आहेत, आपले मंत्री त्या ठिकाणी असणार आहेत, सत्ता आपला असणार आहे आणि आपला GR सुद्धा जो आहे तो आपणच काढायचा हे लक्षात ठेवा. पुन्हा एकदा आपल्याला जाता जाता विनंती करतो की ज्या ज्या वेळी जी आंदोलन आहे आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने त्यामध्ये आपण सहभागी व्हा. या ठिकाणी मुंबईचं आंदोलन सुद्धा आम्ही 20 तारखेला घेतलेलं आहे. त्या ठिकाणी आमचे लक्ष्मण गायकवाड जे आज या ठिकाणी नाही आहेत, 2 धारगा कोल्हे भटके वक्ता म्हणतात की आम्ही डुकरबी घेऊन येतोय, कोण म्हणता आम्ही नंदीबैल घेऊन येतोय. त्यामुळं आपला लढा जो आहे आपला सुरू राहणार आहे. तो लढा जो आहे सुरू करण्यासाठी आपण पूर्ण ताकदीनिशी आपण आम्हा सगळ्यांच्या पाठीमागं आपण उभा राहावा. पुन्हा एकदा आपल्याला आश्वासित करतो की या आरक्षणाला धक्का पांडुरंगाच्या नगरीत आपल्याला देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार. यानंतर मी जय ओबीसी. महाराष्ट्राचा ढाण्यावाग लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर साहेब. आज महाराष्ट्रातील ओबीसी बांधवांचा महाएल्गार मेळावा पंढरपुरामध्ये पार पडतोय. या मेळाव्यामध्ये आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी ज्यांच्या हिमतीवरती, ज्यांच्या ताकदीवरती
अखंडित झाला, पेठून उठला, संघटित व्हायला लागला आणि स्वतःच्या हक्काची भाषा बोलायला लागला, ते माननीय मंत्री छगन भुजबळ साहेब, व्यासपीठावरती उपस्थित माजी मंत्री माननीय शब्बीर अन्सारी साहेब, माननीय प्राध्यापक TP मुंडे सर, माननीय आमचे सहकारी मित्र दौलत नाना सितोळे, व्यासपीठावरती उपस्थित आज माननीय विजयराव चौगुले साहेब नाहीत, त्यांचे प्रतिनिधी तर व्यासपीठावरती उपस्थित आहेत. नाभिक समाजाचे नेते माननीय दळे साहेब व्यासपीठावरती उपस्थित, माननीय बाबासाहेब देशमुख उपस्थित होते, ते कामानिमित्त गेले. दुसरे माननीय गणपतराव देशमुख साहेबांचे नातू डॉक्टर देशमुख साहेब हे इथं उपस्थित आहेत. शिवदासजी बिडगर, माऊली आळणवार, मस्के सर आणि व्यासपीठावरचे सर्व मान्यवर मंडळी, खानापुरे सर आहेत, कोळी समाजाचे, असे सर्व मंडळी व्यासपीठावरती आहेत. चुकून एखाद्याचं नाव राहिलं तर मी दिलगिरी व्यक्त करतो. आज पत्रकार दिन आहे. महाराष्ट्रातील तमाम पत्रकार बांधवांना आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देऊया. मित्रांनो, आज 6 जानेवारी आहे आणि आजच्या दिवसाची इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरानं नोंद आहे. कारण एक सर्वसामान्य भटक्या विमुक्ताचा पोरगा स्वतःच्या स्वकर्तृत्वावरती, मेहनतीवरती, जिद्दीवरती, ईर्षेवरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जे 2 राज्याभिषेक झाले त्यातला एक राज्याभिषेक होता राजे उमाजी नाईक यांचा आणि दुसरा राज्याभिषेक ज्यांनी स्वतःचा करून घेतला, स्वतः महाराजा म्हणून समोर आले, ते महाराजा यशवंतराव होळकर यांच्या आज राज्याभिषेकाचा दिवस आहे. योगायोग बघा, त्याच दिवशी आपली पंढरपुरामध्ये सभा होते. महाराजा यशवंतराव होळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं या मागांना एकत्रित केलं आणि स्वराज्याची निर्मिती केली, त्याच धर्तीवरती या देशातल्या ओबीसींना, भटक्या विमुक्तांना, कोळी, रामोसी, भिल्ल, वडार या पेंडारी धनून स्वतःच्या सैन्याची फलटण उभा केली आणि स्वतःचं राज्य स्वतः निर्माण केलं. आणि आज त्याच दिवशी महाराष्ट्रातला सगळा ओबीसी माननीय छगन भुजबळ साहेबांच्या नेतृत्वामध्ये राज्याभिषेक पंढरपूरमध्ये. अरे आज देशभर सगळे ओबीसीचं वातावरण झालंय. ओबीसीच्या राजकारणाच्या बाबतीमध्ये सगळ्या राजकीय पक्षाच्या भूमिकेकडे आपल्याला जावं लागेल. आज देशात कोणी जरी म्हटलं तर आमचा पक्ष ओबीसीचा पक्ष आहे, आमचा पक्ष ओबीसी, सगळे पक्षाचे नेते बोलतायत मित्रांनो. आणि योगायोगानं ओबीसीचाच एक नेता या देशाचा पंतप्रधान पदावरती विराजमान झालाय मित्रांनो. एका मायनर ओबीसीतला कार्यकर्ता जो देशाच्या पंतप्रधान पदावरती विराजमान झालाय आणि त्यांच्या नेतृत्वाखाली 500 वर्षानंतर आपलं प्रभू रामचंद्राच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा होतोय. प्रभू रामचंद्र सुद्धा तंबूमध्ये राहत होते एवढे दिवस. आज त्यांच्या नेतृत्वामध्ये आज 22 जानेवारीला अख्ख्या देशभर राममय वातावरण झालंय. सगळीकडे ती चर्चा आहे. मी राजकारण म्हणून हे तुम्हाला सांगत नाही मित्रांनो. आज राममय वातावरण अखंड देशामध्ये झालाय. राम राज्याची चर्चा अखंड देशभर व्हायला लागली आहे. अरे राम राज्य म्हणजे काय आहे? सगळ्याला समान संधी, बंधुता, हे राम राज्याचं लक्षण आहे. अरे मग या महाराष्ट्रामध्ये राम राज्य आहे का असा प्रश्न ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून आपल्या सगळ्यांच्या मनाला पडतो की नाही पडत? अरे राम राज्य म्हणजे सगळे समान, सगळ्याला एक न्याय. अरे आज ओबीसीच्या अनेक घटकांना आरक्षणाचा लाभ मिळाला नाही, त्यांच्या ताटामध्ये अजून पंक्तीत बसलाय, त्याला वाढलं गेलं नाही, तरी सुद्धा त्याच्या ताटातलं हिसकावून घ्यायची भूमिका काही लोक ठेवतात. त्या लोकांना नेमकं काय म्हणावं? हे बाबांनो, तुम्ही अजून आम्हाला वाढलं नाही. गावगाड्यातल्या छोट्या मायनर ओबीसीला काही मिळालं नाही.
तोपर्यंत तुम्ही म्हणताय हे सगळं ताट आम्हाला दिलं पाहिजे. हे महाराष्ट्रातला ओबीसी बांधव मित्रांनो खपवून घेणार नाही. जशाच तसं उत्तर देण्याची महाराष्ट्रातल्या ओबीसींची आता भावना आहे मित्रांनो. राम राज्यावरती आपण चर्चा करतो मित्रांनो. दशरथ राजाच्या एका शब्दावरती राम 14 वर्ष वनवासाला गेला. आज महाराष्ट्र सरकार या ओबीसी बांधवांना वनवासाला घालवण्याचा विचार करताय का? का नाही तुम्ही ओबीसीच्या बाबतीमध्ये ठाम भूमिका घेत? माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की तुम्ही कैकईची भूमिका घेऊ नका. तुम्ही राजधर्म पाळा, राजधर्म पाळा. अरे राजधर्मामध्ये धर्म आहे आणि धर्म कर्माशी संबंधित आहे मित्रांनो. जो नीतीनं वागेल त्याला कर्म चांगलं मिळतं आणि ह्या राजधर्म आणि कर्म हा भारताला श्रीकृष्णाने दिला. आणि मित्रांनो त्याच श्रीकृष्णाचा अवतार पंढरीच्या पांडुरंगाच्या नगरीमध्ये आज एवढा मोठा मेळावा होतोय मित्रांनो. पंढरीचा पांडुरंग जेव्हा जेव्हा आम्हाला अडचण येते, गरीबाला, उपेक्षिताला, वंचिताला, पीडिताला, अपमानित लोकांना जेव्हा जेव्हा त्यांच्यावरती अन्याय होतो तेव्हा तेव्हा या देशातला उपेक्षित होता की नाही करत? पांडुरंगाचा धावा केल्यानंतर हा विटेवरती उभा असणारा पांडुरंग आमच्या मदतीला येतो, आमच्या पाठीमागे येऊन ठामपणे उभा राहतो. संत सावंत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बिरोबाला भेटायला जातो. अरे इतकंच नाही, जेव्हा या महाराष्ट्रामध्ये ओबीसी वरती अन्याय करण्याची भूमिका कोण घेत तेव्हा हाच पंढरीचा पांडुरंग माननीय नामदार छगन भुजबळ साहेब यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो. राहतोय का नाही राहत? अरे उभा राहतोय म्हणून तर सगळं वातावरण महाराष्ट्रातलं पेटलंय. भुजबळ साहेबांना पंढरपूरच्या पांडुरंगाचा आशीर्वाद आहे मित्रांनो आणि त्यामुळं काळजी करायचं कारण नाही. पण आपली जबाबदारी आहे भुजबळ साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहायची मित्रांनो. भुजबळ साहेब आम्हाला बोलतात तुम्ही 2-4 लोक काय करणार आहे? एवढी मोठी शक्ती तुमच्या विरोधात आहे, तुम्ही काय करणार आहे? मी त्यांना एवढंच सांगतो, आमचा मेंढका मेंढर राखायला जंगलामध्ये जातो, 100-1 मेंढ्या त्याच्याबरोबर असतात. पण जेव्हा वाघानं जरी मेंढीवरती झडप टाकली तर माझा मेंढपाळ जीवाची बाजी न करता, पर्वा न करता त्या वाघावरती उडी घेतो. म्हणजे एका मेंढीसाठी तो जीव द्यायला तयार होतो. अरे आता तर आमच्या 346 जातींच्या हक्काचा, अधिकाराचा प्रश्न आहे. हा महाराष्ट्रातला धनगर येडा धाडस केल्याशिवाय राहणार नाही. या सगळ्या ओबीसींच्या पाठीमागे ठामपणे उभा राहणार, हे मी त्या सगळ्या लोकांना सांगतो. आणि एक आहे लाल, एक आहे बाळू मामा मोड बदली. जेव्हा जेव्हा कुठं काही विषय आला तर तो शांत असतो, बाळू मामाच्या मोड मध्ये असतो, तो न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये असतो. पण जर कुठं चुकून अन्याय झाला तर ऑटोमॅटिक तो बापू बिरू वाटेगावकरच्या मोड मध्ये जातो, ऑटोमॅटिक जातो, त्याला सांगायची गरज नाही. आणि म्हणून आता तो बापू बिरूच्या मोड मध्ये गेलाय. कारण या महाराष्ट्रातल्या ओबीसीचं संरक्षण करण्याची जबाबदारी जे संख्येनं जास्त आहेत, त्यामध्ये माळी, त्यामध्ये धनगर, त्यामध्ये वंजारी, त्यामध्ये तेली, त्यामध्ये रामोसी आणि त्यामध्ये वडार, बाकीचे समाज पण महत्वाचे आहेत. पण या समाजाच्या दुसऱ्या लोकांनी करून घेतला. वडार समाजाची पोरं किती जेलमध्ये आहेत, रामोशाची पोरं किती जेलमध्ये आहेत, धनगराची कोळ्याची पोरं किती जेलमध्ये आहेत. काय आमचं काय? आमच्यासाठी नाही आम्ही भांडणं केली, आम्ही कुठल्या तरी प्रस्थापितांच्यासाठी भांडणं केली, मारामाऱ्या केल्या, खून केल्या. आज महाराष्ट्रातल्या सगळ्या जेलचा जर डाटा काढला तर ही आमची उपेक्षिताची, वंचिताची पोरं या प्रस्थापितांच्यासाठी पिढ्यानपिढ्या जेलमध्ये आहे. दादा तू जेलमध्ये थांबवलं पाहिजे, हे बंद केलं पाहिजे. आपल्यासाठी ताकदीनं
उभा राहायला पाहिजे, भुजबळ साहेबांच्या पाठीमागे उभा राहायला पाहिजे. काल तर कोणतरी बोललं भुजबळ साहेबांच्या बाबतीत आम्ही असं करून तसं करू, माऊली सांगितलं तुमची कातडी सगळी आम्ही काढून टाकतो. ही भूमिका आपली असली पाहिजे, ही भूमिका असली पाहिजे. इंदापुरात बघितलं, अरे घाबरायचं नाहीये, ताकदीनं एकत्रित यायचा, संघटित व्हायचा आणि आपल्या हक्काचं आणि अधिकाराचा संरक्षण आपण करायचं. दुसरा तिसरा चौथा तुमच्या मत्तीला कोणी येणार नाही की तुमचं आरक्षण वाचवेल. तुम्हाला त्यातनं हकलून लावायला सगळे बसलेत मित्रांनो, यातून तुम्ही सगळं करा. अरे आरक्षणात संपवण्याचा या मोठा डाव सुरू आहे मित्रांनो. ओबीसीला खिंडीत गाठलाय, ओबीसीला खिंडीत गाठून त्याला मारून टाकायचं, त्याचं आरक्षण सगळं हिसकावून घ्यायचं. आरक्षणाला धक्का लागणार नाही एका बाजूला बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला सरसकट तिकडं कुणबी प्रमाणपत्र वाटप करून द्यायची. भुजबळ साहेबांनी सांगितलं रिक्त जागा भरा आणि सर्टिफिकेट घ्या. अरे संविधानामध्ये अशी सुविधा नाही आहे. संविधान कुणाच्या बाजूने आहे? ज्यांचं सामाजिक मागासलेपण आहे त्यांना न्याय देण्याच्या बाजूने संविधान आहे. संविधानामध्ये अशी कुठं तरतूद नाही. तुम्हाला जात बदलायची व्यवस्था संविधानानं करून दिली नाही. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे, आज महाराष्ट्रात जे कुणबीची प्रमाणपत्र वाटले त्या प्रमाणपत्राच्या बद्दल आमच्या मनामध्ये शंका आहे. तर भुजबळ साहेबांनी सांगितलं होतं, ते उदाहरण पण सभेमध्ये दिलं होतं. त्यांनी तो जन्माचा पुरावा शाळेमध्ये नोंदीचा दाखवला होता. ज्या मोकळ्या जागा आहेत त्यामध्ये पेनानं जातीचा उल्लेख केला जातोय. आणि म्हणून सरकारकडे आमची पहिली मागणी आहे की हे शिंदे समिती तुम्ही बरखास्त करा आणि जे कुणबी प्रमाणपत्र तुम्ही आतापर्यंत वाटलेले आहेत त्या कुणबी प्रमाणपत्राची श्वेतपत्रिका काढा, पब्लिक ऑडिट करा. या महाराष्ट्रातल्या ओबीसींना त्याच्यावरती हरकती घेण्याचा अधिकार आहे आणि तो आम्हाला द्या. मग कळाल ही खरी सर्टिफिकेट कुठली आहेत आणि खोटी सर्टिफिकेट कुठली आहेत. अरे आज आमचं आरक्षण गेलंय, कुणी काही सांगू द्या. सरपंच पदाचं आरक्षण अनेक गावातलं गेलं. अरे गावात एक दाखला दिला, सरपंचाचं आरक्षण गेला. पंचायत समितीच्या गणात एक दाखला मिळाला, पंचायत समितीचं आरक्षण गेला. जिल्हा परिषदेच्या एका गटामध्ये एक जरी दाखला मिळाला, अरे आमची कपॅसिटी नाही या लोकांच्या बरोबर लढायची. आम्ही गरीब आहोत. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आरक्षणाची तरतूद केली. लोक आरक्षणाच्या वरती बोलतात की असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. आता दळे साहेबांनी एक स्टेटमेंट केला, जर तुम्हाला आमच्या आरक्षणामध्ये घुसायचं असेल तर त्यांचं स्टेटमेंट अत्यंत महत्वपूर्ण आहे. या महाराष्ट्रातल्या संपत्तीचं आणि जमिनीचं समान वाटप करा. कशाला मला आरक्षण लागतंय? कशाला आम्हाला आरक्षण लागतंय? अरे बाबासाहेबांनी यासाठी आरक्षण दिलंय आणि तुम्ही ते आरक्षण एका बाजूला कोर्टामध्ये म्हणता या ओबीसीचं आरक्षण 72 जमातीचं रद्द करा. कोर्टामध्ये केस चालू आहे. कोण आहेत ही लोक याच्या पाठीमागं? एका बाजूला तुम्ही म्हणताय की कोर्टातून ओबीसीचं आरक्षण रद्द करा आणि दुसऱ्या बाजूला म्हणताय आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या. ही कसली काय भूमिका आहे? या भूमिका नेमक्या काय कळत नाहीत. आणि म्हणून यासाठी महाराष्ट्रातल्या ओबीसीनं एकत्रित आला पाहिजे. अरे एका दिवसामध्ये तुम्ही नोंद सापडली का लगेच दाखला देताय? एवढी दुकानं उघडून ठेवली, दाखला द्यायची. अरे माझा वडार समाजाचा भाऊ जेव्हा दाखला मागायला जातो तेव्हा तो 4 महिने हेलपाटा घालतो. त्याला म्हणताय तुम्ही 1961 पूर्वीचा शाळेचा दाखला द्या, जन्माचा. अरे गेला का आमचा माणूस शाळेमध्ये? 1961 पूर्वी आमचा माणूस एका गावात राहत नव्हता. आता या 10 वर्षात कुठंतरी लोक एका गावात राहायला लागलेत. तुम्ही आम्हाला जन्माचा पुरावा मागता, तो पुरावा दिला का जमिनीचा पुरावा मागता? अरे आमच्याकडे जमीन नाही. 10 बाय 10च्या खोलीमध्ये आमची 10 लोक राहत आहेत. भुजबळ साहेब, मी घोंगडी बैठक घेतली होती या सोलापूर जिल्ह्यामध्ये. मर्याईचा गाडेवाला समाज इथं मोहोळ तालुक्यामध्ये आहे. पेनूर म्हणून गणपतराव देशमुख साहेबांचं गाव आहे. त्या परिसरामध्ये मर्याईचं गाडेवाला लोक राहतात. अरे 10 बाय 10च्या खोल्या, त्या पण बाजूला पत्र लावलेल्या, वरून पत्र, आणि त्यांना तिथं अजून त्यांच्या नावावरती त्याची नोंद सुद्धा नाही. ते गावठाणाची घर तरी आमच्या नावावरती करून द्या, तरी सुद्धा त्यांचं 10 बाय 10चं घर त्यांच्या नावावरती होत नाही. आणि तुम्ही त्यांचं आरक्षण हिसकावण्याची भूमिका घेता. त्यांचं आरक्षण हिसकावण्याची भावना तुमच्या मनात येते. तर हे पहिलं बंद झालं पाहिजे. आणि जर तुम्ही तिकडे कुणबी सर्टिफिकेट एका दिवसात देता तर अशाच पद्धतीनं या महाराष्ट्र
महाराष्ट्रातल्या 346 जातीच्या पोराचा कुठलाही अर्ज तहसीलदारांच्याकडे अनुलाय आला तर त्याच दिवशी त्याला सर्टिफिकेट देण्याचा व्यवस्था करा. आमच्यासाठी पण ही सर्टिफिकेट देणारी दुकानं तुम्ही महाराष्ट्रामध्ये चालू करा. जात पडताळणीच्या वेळेस तुम्ही किती हेलपाडा घालायला होता आम्हाला. अरे आमच्या पोरांच्याकडून लाख लाख 2-2 लाख 4-4 लाख जात पडताळणी समितीचे प्रमुख घेतात. नोकरीला पोरगा लागला तर त्याला ब्लॅकमेल करतात. अरे आमचं इथलं पदोन्नतीचं आरक्षण 2021 नंतर तुम्ही घालवला. आमच्या ओबीसीच्या, एससीच्या, एसटीच्या, भटक्या विमुक्तांच्या पदोन्नतीच्या आरक्षणाला तुम्ही दगा दिला आणि तिथं परत सरळ सगळी लोक भरून घेतली. किती मोठा अन्याय आहे. आम्ही म्हणतो आता जाहिराती निघाल्या, आमची पोरं नोकरीला लागतील. अरे काय नाही, बिंदू नामावली प्रमाणे या महाराष्ट्रामध्ये काही होत नाही. रोस्टरचा मोठा घोटाळा या महाराष्ट्रातल्या मंत्रालयामध्ये बसलेल्या लोक ओबीसीला एसटी-एसटीना मिळणार नाहीत. आपली पोरं गुणवत्तेच्या जोरावरती ओपन मधनं भरती झालेली पोरं ही सगळी परत आपल्या आरक्षणाच्या बिंदूवरती दाखवली. मित्रांनो, एक विषय नाही, अनेक विषय आहेत. म्हणून गावगाड्यामध्ये ताकदीनं एकजूट व्हा आणि माननीय नामदार छगन भुजबळ साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावा. ही उभं राहण्याची फार गरज आहे मित्रांनो, फार गरज आहे. तुम्ही जर म्हटला अरे काय होतंय परत बघू नंतर बघू, आमचं कुठं जात आहे तुम्हाला माहित आहे का? हे महाराष्ट्रामध्ये सगळा गैरसमज पसरवला जातो. लक्ष्मणकांत बेर्डेचा एक पिक्चर होता आणि त्या झपाटलेला पिक्चर होता आणि त्यामध्ये एक भावला होता, बघितलाय ना तुम्ही? तो अर्धवटराव नावाचा भावला होता, बघितलाय का? तो लक्ष तार जशी ओढेल तसा तो बोलायचा. आता या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या निमित्तानं असे अनेक अर्धटराव तयार झालेत महाराष्ट्रामध्ये. ते काय म्हणतायत की धनगराचा आणि वंजारीचा ओबीसीच्या आरक्षणाशी काही संबंध नाही. पाठीमाग ही उगाच लोक फिरतायत की ओबीसी मध्ये धनगरांचं वेगळं आरक्षण आहे आणि वंजाऱ्यांचं वेगळं आरक्षण आहे. अरे बाबानो, महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज संस्थेमध्ये जे आरक्षण आहे ते धनगरांना आणि वंजाऱ्यांना ओबीसी मधूनच आहे, नंबर 1. आणि नंबर 2, केंद्राचं जे शिक्षणाचं आणि नोकरीचं आरक्षण आहे ते पण ओबीसीतनच आहे. मित्रांनो, आमची मागणी वेगळी होती, आम्हाला एनटी मध्ये टाकलं. आम्ही ओबीसीच्या या सगळ्या विषयामध्ये ताकदीनं माननीय भुजबळ साहेबांच्या सोबत आहे. चिंता करायची गरज नाही. अरे हा योद्धा आपल्याला मिळालाय ना, हा योद्धा खूप महत्वाचा आहे, जपला पाहिजे. भुजबळ साहेबांचं तुम्ही म्हणा त्यांची कधी ओळख पण नव्हती. मी त्यांना पहिल्या नांबडमध्ये भेटलो पण मी त्यांचा फॅन झालो. अरे 76व्या वर्षी तुम्ही झालाय का नाही सगळे? अरे वयाच्या 76व्या वर्षी एक माणूस, पुढे त्यांचं काही स्वप्न नाही आहे, त्याला पुढे काय, त्यांनी सगळं भोगलंय रे. 1990 पासून ते मंत्रिमंडळात आमदार वेगवेगळ्या पदावरती आहेत. पण या महाराष्ट्रातल्या 346 जातींच्या ओबीसीच्या समूहावरती आक्रमण होत आहे. त्यासाठी आपल्याला गप्प बसता येणार नाही. वयाच्या 76व्या वर्षी त्यांनी भूमिका घेतली. नुसती भूमिका घेतली नाही, ती वैचारिक भूमिका आहे. अरे माननीय भुजबळ साहेबाचं जे आंदोलन आहे त्याला वैचारिक बेस आहे, त्याला विचाराचा अधिष्ठान आहे. भुजबळ साहेब उठले आणि बोलले असं नाही आहे. आज तुम्ही सगळे इथं गोळा झालाय ना, हे एका विचारानं गोळा झालाय. नुसतं आम्ही ताकदीवरती काही बोलत नाही. आमचं जे हक्काचं आहे त्या हक्कावरती कुणी अतिक्रमण करता कामा नाही, ही आमची भूमिका आहे. अरे तुम्ही गावगाड्यामध्ये बॅनर लावता, गाव बंदी, आमच्या आरक्षणामध्ये अतिक्रमण, तिकडं दलितांना वाळीत टाकणं, तिकडं नेत्यांना इकडे येऊ द्यायचं नाही. अरे हे संविधानाची पायमल्ली आहे. दुसरं तिसरं चौथं काय नाही. या महाराष्ट्रातल्या भीमसैनिकांना मी आवाहन करतो की आमच्या ओबीसीचा पहिला शब्द हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी 1928 ला घेतला. त्याच्या अगोदर आम्ही शूद्र होतो. जेव्हा ओबीसीच्या साठी पहिल्यांदा शूद्रांसाठी बैठक झाली त्यामध्ये ओबीसी हा पहिला शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी वापरला. भीम सैनिकांना माझी विनंती आहे, अरे लाखोचे सैनिक आहात बाबानो,
मित्रांनो, तुम्ही सगळे एकत्रित या. आज इथं कोळी बांधव पण इथं उपस्थित आहेत. कोळी बांधवांना ओबीसीतून सर्टिफिकेट दिले जात आहेत, ती पहिली बंद केली पाहिजेत आणि त्यांना ओबीसी एसटी मधलं सर्टिफिकेट, त्यांचं जे संविधानाचं आरक्षण आहे ते आरक्षण त्यांना मिळालं पाहिजे. कोळी बांधवांना आम्ही सांगतो, आम्ही ताकदीनं ही लढाई लढतोय. या महाराष्ट्रातल्या 33 अन्यायग्रस्त आदिवासींच्या बाबतीमध्ये आम्ही सरकारकडे भूमिका मांडतोय आणि निश्चितपणे ते आरक्षण मिळाल, कारण तुमची जनगणना ही आदिवासीतून झाली आहे. पंढरपूरमध्ये आदिवासीतून जनगणना झाली, त्यांना दाखले मिळत जात नाहीत, त्यांना ओबीसीतनं दाखले. तर ओबीसीतनं दाखले कोळी समाजाला बंद करा आणि त्यांना एसटीचे दाखले द्या. आज वडार समाज इथं ताकदीनं उभा आहे. नाभिक समाजासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो, सगळ्यांनी जोरदार. कारण जिथं भुजबळ साहेबांची सभा असते तिथला नाभिक समाज पूर्ण तालुक्यामध्ये दुकानं बंद ठेवतो. अरे ही हिंमत, हे धाडस, हे स्वाभिमान हे नाभिक समाजाकडून आपण सगळ्यांनी मित्रांनो शिकला पाहिजे. त्यामुळे या सगळ्या लोकांना पण एकत्रित करूया. इथला सगळा समाज, जो भटका समाज आहे, जो ओबीसी समाज आहे, हा सगळा भुजबळ साहेबांच्या पाठीमागे आपण ताकदीनं उभा करू. मग माळी असेल, साळी, तेली, कुंभार, धनगर, रामोसी, वडार, बेडार, मुसलमान, लिंगायत, परीट, गडसी, डवरी, लोणारी, कोळी, माकडवाला, कुंच्याचा पोरगा, कोलाट्याचा पोरगा, मर्यायचा गाडेवाला, कडक लक्ष्मीवाला, हे सगळे लोक, घिसाडी, वासुदेववाला, ही सगळी लोक आपण एकत्रित करू आणि एक वज्रमुठ बांधू. आज महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक दिना दिवशी या महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसीचा राज्याभिषेक करू आणि राजगादीवरती माननीय छगन भुजबळ साहेबांना आपण बसवू. एवढंच या निमित्तानं बोलतो आणि भुजबळ साहेबांना मी विनंती करतो की आज आम्ही महाराजा यशवंतराव होळकर यांचं घोड्यावरचं चित्र पहिल्यांदा आपल्या शुभ हस्ते आम्हाला प्रकाशित करायचं आहे आणि ते चित्रकार आमचे आहेत, त्यांनी व्यासपीठावरती यावं. जय ओबीसी. ओबीसींच्यासाठी हा ओबीसी एल्गार मेळावा आज पार पडतो आहे. फार मोठ्या संख्येनं आपण सगळे इथे उभे आहात. मैदान पुरलं नाही, रस्त्यावर सुद्धा लोक सगळे उभे आहेत. सुरुवातीलाच हा सगळा मीटिंग, रॅली यशस्वी करण्यासाठी आमदार गोपीचंदराव पडळकर यांनी खूप मेहनत घेतली, त्याबद्दल त्यांचे खूप आभार. अर्थात त्यांच्याबरोबर इतर सगळ्या संस्था, समता परिषदेपासून सगळ्या कामाला लागलेल्या होत्या आणि त्यामुळे आपण पाहतो आहोत की आज मोठ्या संख्येनं इथे सगळे लोक जमलेले आहेत. आज मराठी पत्रकार दिन आहे, त्या निमित्तानं मी सर्व पत्रकार बांधवांना सुद्धा मनापासून शुभेच्छा देतो आहे. या कार्यक्रमासाठी आमदार गोपीचंदराव पडळकर, महादेवराव जानकर, प्रकाश शेंडगे, शब्बीर अन्सारी, टीपी मुंडे, डॉक्टर देशमुख, कल्याण दळे, दौलतराव शितोळे, स्नेहा सोनकाटे, चंद्रकांत बावकर, जेडी तांडेल, शंकरराव लेंगे, बापू भुजबळ, ईश्वर बालबुद्धे, रमेश बारसवंदरे, अनिल अभंगराव, इतर अनेक जे आहेत कार्यकर्ते, नेते या इथं उभ्या त्या सभामंचावर बसलेले आहेत. या सगळ्यांचं जे आहे हे श्रेय आहे. परवाच्या दिवशीच 2 दिवसापूर्वी 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची 193वी जयंती साजरी झाली नायगावमध्ये. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जो पिचलेला आहे, दबलेला आहे, ज्याला पशुपेक्षाही वाईट वागणूक समाजामध्ये मिळते आहे, त्यांच्यासाठी आपलं सर्वस्व जीवन सार्थकी लावलं. त्यांना आम्ही वंदन केलं. या निमित्तानं मला एक सांगायचं आहे, एक सिनेमा सुद्धा आला आहे, सत्यशोधक.
सगळ्यांनी हा सिनेमा अवश्य पाहिलाच पाहिजे. त्याचं कारण असं आहे की जोपर्यंत आपल्याला आपला इतिहास कळत नाही, आपण कुठे होतो, मातीत गाडले गेलेलो होतो, आवाज बंद होता, तो आवाज देण्याचं काम त्यांनी आपल्याला केलं. त्यांच्याबरोबर क्रांतीवीर लहुजी साळवे वस्ताद ते उभे राहिले. त्यांचं महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या शाळेतील मुलांचं संरक्षण हे लहुजी वस्ताद यांनी केलं. लहान समाजातले माणसं, पण त्यांनाही कळलं की हा हे ज्योतिराव सावित्रीबाई फुले आपल्या लोकांसाठी काम करतात. ती लढाई ब्राह्मणांच्या विरुद्ध नव्हती, ब्राह्मणत्वाच्या विरुद्ध होती. आणि त्या सिनेमामध्ये आपल्याला दिसेल की अनेक ब्राह्मण सुद्धा जे आहे, भावाळकर असतील, भिडे असतील, हे ज्योतिरावांच्या पाठीमागे उभे राहिले. त्यांना सुद्धा त्यांच्यावर हल्ले झाले. आज चित्र बदललेलं आहे, संदर्भ बदललेले आहेत, अन्याय करणारे बदललेले आहेत. सगळ्यांनी आपण त्याच्याकडे ध्यान दिलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे, अभ्यास पूर्ण पाहिलं पाहिजे. जे जे आपल्यावर अन्याय करतील त्यांच्या विरोधात आपल्याला उभं राहावं लागेल, एक मुखानं बोलावं लागेल. त्याचबरोबर आता आपल्या इथे जे आहे तैलचित्राचं अनावरण झालं. सगळ्यांनी जरा थोडंसं शांत राहा. मला बोलायचं आहे. तुम्ही जर म्हटलं तर मी लवकर बसेल. मग शांत राहा. महाराज यशवंतराव होळकर, तुम्ही जसं महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले वाचलं पाहिजे, बाबासाहेब आंबेडकर वाचलं पाहिजे, शाहू महाराज वाचलं पाहिजे, अहिल्याबाई होळकर, मल्हारराव होळकर वाचले पाहिजे. निश्चितपणे जे आहे तुम्ही चक्रवर्ती महाराज यशवंतराव होळकर यांचं चरित्र वाचलं पाहिजे. अरे फार मोठा योद्धा या देशात होऊन गेला. अहिल्याबाई होळकर, मल्हारराव होळकरांबद्दल तर आपल्याला सगळ्यांना आदर आहे, माहिती आहे. पण यशवंतराव होळकर पुण्यामध्ये आले आपल्या भावांसहित पेशव्यांना भेटायला. दरवर्षी येतात त्याप्रमाणे. आणि सकाळी 3 वाजता त्यांच्या कनातींवर हल्ले झाले, भाऊ मारला गेला, यशवंतराव तिथून पळाले. पेशव्यांबरोबर शिंदे होते, सरदार शिंदे, सगळ्यांनी मिळून हल्ला केला. होळकरांचे राज्य घेऊन टाकलं. यशवंतराव एकटेच पळत सुटले. त्यांना वाटलं नागपूरमध्ये तिथे मला आसरा मिळेल. तो आसरा मिळाला सुद्धा. परंतु पेशव्यांनी परत नागपूरच्या भोसल्यांना सांगितलं की त्यांना कैद करा. त्यांच्या कैदेचं फरमान निघालं. यशवंतराव आणि त्यांच्या बरोबर असलेले त्यांचे सहकारी 40-50 फूट उंच असलेल्या तुरुंगाच्या भिंतीवरून उडी मारून तिथून निघाले, पार दिल्लीपर्यंत गेले. काही बरोबर नाही. हे मुद्दाम तुम्हाला का सांगतो की तुमचे आमचे हे पूर्वज कसे होते. स्वतःच सैन्य हळूहळू जमावलं. मगाशी सांगितल्याप्रमाणे भिल्ल होते, लहान लहान समाज लढायला सुरुवात केली. शिंद्यांना हरवलं, पेशवाईला हरवलं. 18 युद्ध इंग्रजांच्या विरुद्ध त्यांनी केली. प्रत्येक युद्धामध्ये इंग्रजांना हरवलं. हा एकमेव राजा असा होता की लंडनमध्ये फरमान निघायचं इंग्लंडच्या व्हाईसरॉयला की यशवंतराव म्हणतील त्याप्रमाणे तह करा. यशवंतराव अटी टाकायचे
आणि इंग्रज सरकारला ते ऐकायला लागायचं. एकमेव राजा यशवंतराव पण असे हुशार. बरं, त्यांचं जे आहे काम, त्यांचा राज्याभिषेक तर झालाच. या 6 जानेवारीला झाला त्यांचा राज्याभिषेक. 1799 साली 6 जानेवारीला, जन्म 3 जानेवारीला 1776 साली. पण त्यांचं मूळ उद्देश काय, तर या देशातून इंग्रजांना देशाच्या बाहेर घालवणं. इंग्रजांबरोबर लढले, इंग्रजांना सतत हरवलं. 1 लाख फौज तयार केली. इंग्रजांचं जे आहे मुख्य स्थान होतं कलकत्ता, त्याच्यावर स्वारी करण्यासाठी तयारी झाली. तोफा पाहिजे होत्या, लोक जमा केले. तोफा वितळवण्यासाठी सुरुवात केली. त्यांना चैन पडेना. कारखान्यात जाऊन बसायचे त्या तोफांच्या, सकाळ संध्याकाळ. आणि त्या तोफा वितळणं आणि ते बनवणं, त्याच्यातून जे विषारी वायू बाहेर निघायचे ते त्यांना बाधले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. स्वतःच्या हिमतीवर राजा झाला हा यशवंतराव. इतिहासकार त्याला भारताचा नेपोलियन म्हणतात. ते हे यशवंतराव चक्रवर्ती. किती मोठी माणसं ही, अशी माणसं. आणि गेले फक्त 35व्या वर्षी ते जर आणखी जगले असते 20-25 वर्ष, तर त्याच वेळेला हा देश इंग्रजांना मुक्त केलं असतं आणि पिटाळून लावलं असतं, ते जर जिवंत असते तर. पहिला खरा स्वातंत्र्य युद्ध, अजिंक्य युद्ध यशवंतराव होळकर. म्हणून मी त्यांचं गुणगान, तुम्हाला कळलं पाहिजे की कसे होते आपले लोक. पंढरपुरात आपण आलो, विठ्ठलाचं दर्शन घेतलं, पाया पडलो. एक सांगायचं मला सगळ्यांना, अरे विठ्ठल हा पांडुरंग सगळ्यांचा आहे, सगळ्या धर्मांचा आहे, सगळ्या जातींचा आहे. मागच्या वेळेला पण मी नाव वाचून दाखवलं. संताजी जगनाडे, तेली समान नामदेव, संत शिंपी, संत सेना न्हावी, संत सावता माळी, संत चोखा मेळा, संत गोरा कुंभार, संत नगरी सोना, संत रोहिदास चर्मकार, जगद्गुरु संत तुकाराम महाराज कुणबी, संत शेख मोहम्मद मुसलमान, सगळे एकत्रित आहेत. आणि हा त्यांचं म्हणणं काय आहे त्या सर्व संतांचं, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. सगळे भेद बाजूला ठेवा, सगळे एकत्रित. निवडणूक आली तर काँग्रेसचा नेता पण जातो तिथं पाया पडायला, बीजेपीचा पण जातो, शिवसेनेचा पण जातो की नाही? त्यावेळेला कोणी अडवत नाही. मग नेमकं जे फक्त आरक्षणाच्याच वेळेला का अडवलं जातं सुद्धा आहे. सर्वच पक्षाचे, सर्वच विचारधाराचे लोक त्या पंढरीच्या विठ्ठलाच्या चरणी लीन होणार, त्यांना तुम्हाला अडवता येणार नाही. हे तुम्ही करू नका. मागण्या समोरच्या लोकांच्या खूप आहेत. ती गरीब लेकरं आहे, त्यांची लेकरं बाळं गरीब आहे, म्हणून त्यांना आरक्षण पाहिजे. 200 जयश्री आहे फुलं उधळण्यासाठी, ते गरीब आहे. हेलिकॉप्टर मधून फुलांचा वर्षाव होतो आहे, ते गरीब आहे. काय करायचं? आणि हे करत असताना ह्या गरीब, खरोखरच जे मराठा समाजाचे जे कार्यकर्ते, स्वर्गीय सूरज जगदाळे, स्वर्गीय बापूसाहेब काळे सभेला आले, ऍक्सिडेंट मध्ये गेले. माझ्या येवला मतदारसंघामध्ये सुद्धा हे आले तिकडे मिटिंग घ्यायला, आणि ती जी काय म्हणतात JCB, ती अशी त्याचं बकेट उलट झालं, 4 लोक खाली पडले, सिरियस झाले.
एक त्यातला जो आहे स्वर्गवासी झाला. गेला. सगळे जे आहे ते कशासाठी? अरे त्यांना श्रद्धांजली तर अर्पण करा, त्यांना जाऊन तर बघा का तुम्हीच फुलं उधळता. आणि जे मृत्युमुखी पडले त्यांचं काय आठवण नाही त्यांना. तुम्हाला आरक्षण पाहिजे ना, आमचा पाठिंबा आहे. पण ते आरक्षण जे आहे स्वतंत्र घ्या. 10% घ्या, 12% घ्या, 15% घ्या, ते स्वतंत्र आरक्षण घ्या. पण यांचं म्हणणं नाही, आम्हाला ओबीसी मधूनच सगळ्या मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. मिळणार नाही. नाही म्हणजे नाही. लोक घाबरले असतील. पुन्हा सांगतो, माझ्या विरुद्ध प्रचार करणारे जे लोक, त्यांना मला सांगायचं आहे, पृथ्वीराज चव्हाण, मी मंत्रिमंडळात होतो, ओबीसी त्या मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा झाला, मी हात वरती केला, मी सपोर्ट केला. आता सुद्धा बसले ओबीसी आयोग आहे का मराठा आयोग आहे याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आहे. कारण ओबीसीचे जे पूर्वीचे सगळे लोक तर ते अध्यक्षांसहित सगळे जे आहेत राजीनामे देऊन गेले आणि नवीन लोक आले आणि त्यांना सांगण्यात आलं की एवढ्या दिवसामध्ये हे सगळं काय करायचं आहे आणि त्याप्रमाणे काम सुरू आहे. ठीक आहे, मला सांगायचंय परत, मराठा आरक्षणाला विरोध नाही, त्यांना द्या, ते वेगळं द्या. मराठा समाजाला विरोध नाही, पण मराठा आरक्षणाच्या नावाखाली जी झुंडशाही चाललेली आहे, आमचे जे आहेत ते गाणं तुम्ही ऐकलं असेल, आमची लायकी काढली जाते अनेक ठिकाणी. अरे पाहिलं का महाराजा यशवंतराव होळकर, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पराक्रमी माणूस, 35 वर्षामध्ये चक्रवर्ती राजाचा, धनगर समाजाचा लायकी नाही त्यांची. आणि शिवाजी महाराजांचं नाव घेता आणि आमच्यावर हल्ले करता. शिवाजी महाराजांसाठीची लढणारी सेना त्याला मराठा सेना म्हणाले नाहीत, कधी मावळ्यांची सेना म्हणालेली आहेत. मावळा लढला, बहिर्जी, नाईक, रामोशी, कान्होजी, आंग्रे, कोळी, मदारी, मेहतर, मुस्लिम, जीवा महाला, न्हावी, शिवा, काशीद, न्हावी, मल्हारराव होळकर. त्याच्यानंतर किती सांगावेत. कर्तबगार होळकरांसारखे सुद्धा महिला सुद्धा निर्माण झाल्या. छत्रपतींची समाधी शोधून काढली महात्मा ज्योतिराव फुल्यांनी. ही शिवजयंती सुरू केली सार्वजनिक रीती महात्मा ज्योतिराव फुल्यांनी. पहिला पोवाडा लिहिला छत्रपती शिवाजी महाराजांवर महात्मा ज्योतिराव फुल्यांनी. दुसरा पोवाडा गायला तो आमच्या मुस्लिम शाहीर अमर शेख साहेबांनी छत्रपतीवर शिवाजी महाराजांवर. आणि हेच पोवाडे आणि स्वतःचे पोवाडे पुढे महातंग समाजाच्या आमच्या नाभाऊ साठे छत्रपती शिवाजी महाराजांवर. सगळं गरीब ज्यांनी या देशाची घटना तर लिहिलीच, परंतु जगामध्ये कुठलाही नवीन देश निर्माण झाला तर त्या घटनेचा अभ्यास केला जातो आणि मग त्या देशाची घटना तयार होते. हे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. माझी आपणाला विनंती आहे,
गावागावामध्ये, शहरामध्ये, वाडेमस्त्यांमध्ये जिथे जिथे दलित बांधव असतील त्यांना आपल्याला बरोबर घ्यायचं आहे. आदिवासी असतील त्यांना बरोबर घ्यायचं आहे. बाकीचे लहान लहान समाज त्यांना बरोबर घ्यायचं आहे. त्यांच्यावर अन्याय जर झाला, एक तर आपण अन्याय करायचा नाही, आणि त्यांच्यावर कुणावर जरी अन्याय झाला तरी तुम्ही जे आहे ही ओबीसीची, भटक्या मुक्तांची वज्रमूठ त्यांच्यासाठी उभी करायची आहे आणि त्यांना संरक्षण द्यायचं आहे. तुमच्या आमच्या सारखेच ते सुद्धा आज अडचणीत आहे. मगाशी सांगितलं पडळकरांनी सुद्धा धनगर समाजाला धक्का लागणार नाही, वंजारी समाज नाही, तसं नाही. हे धक्का लागणारच. केंद्रामध्ये फक्त ओबीसी ओळखला जातो, निवडणुकीमध्ये ओबीसीच ओळखला जातो. आमचा एक सुद्धा ग्रामपंचायतीचा सुद्धा माणूस निवडून येणार नाही. ते कसं काय होणार? मला आपल्याला सांगायचं आहे की हा आपला इतिहास तर आपण लक्षात ठेवाच, परंतु त्याचबरोबर जे आहे अडचणी कशा कशा येते. या सोलापूर जिल्ह्यातील शेटफळ, जेऊर तालुका करमाळा परीट समाजाचा कृष्णा सोनटक्के, तो त्याचे कपडे वगैरे धुतले, त्याचे जे काय कोणाचे तरी त्या कोणतरी दादा माणूस, अरे माझी उधारी खूप झाली, मला द्या रे माझे पैसे, घरात खायला नाही. एवढंच म्हणाला तो, आणि त्याला लोखंडाच्या रॉडने एवढा मारला. तो तक्रार झाली, गुंड सापडत नाही. या पोलिसांना मला विचारायचं आहे, बाबांनो हे काय झालंय? तुम्हाला जर गुंड सापडत नसतील ते भटक्या विमुक्त आणि ओबीसीना पाठवतो आणि त्या गुंडांना सापडून देतो. तुम्हाला सापडत नाही म्हणजे काय? असं एक नाही हो. मागे सुद्धा मी या दोन गोष्टी सांगितल्या. ह्या तारापूर नाला, तालुका पंढरपूर, स्वर्गीय विलास क्षीरसागर, त्याने एक काय पोस्ट टाकली त्या तुमच्या मोबाईलवर, मागे पण घेतली, माफी पण मागितली. एके दिवशी सकाळी पाहतो तर त्याच्या गळ्याला फास लागलेला आहे, दोरी झाडाला बांधलेली आहे, आणि तो त्याने आत्महत्या केली म्हणून सांगताय. आत्महत्या केलेले माणसाचे पाय जमिनीवर टेकलेले आहे. असं होईल? पाय जमिनीवर टेकलेले असताना माणूस मरेल? आणि दुसरं म्हणजे झाडाला जर त्यांनी ती दोरी बांधली, तो मुलगा त्या झाडावर चढूच शकत नव्हता, कारण तो अपंग होता. मग तो कसा चढला? अजूनही जे आहे त्याच्याबद्दल जे आहे एवढं सांगून सुद्धा जे आहे कारवाई होत नाही. ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये म्हाडा तालुक्यातील तुळशी गावामध्ये नाभिक समाजाच्या काशीद कुटुंबातील लोकांना मतदान केलं नाही म्हणून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. संपूर्ण घर, गाईचा, जनावरांचा गोठा जाळून टाकला. कोणी आलं ना त्यांच्यामध्ये? जे कोणी आले त्यांना सुद्धा बेदम मारहाण केली, विष पाजून जीव मारण्याची धमकी दिली. मला होम डिपार्टमेंटला सांगायचं आहे, हे काय चाललेलं आहे? हे थांबवा ताबडतोब. या अशा प्रकारचा अन्याय होत असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे. ताबडतोब जे कोणी गुंड असतील, ज्यांनी मारहाण केली असेल, अन्याय केले असतील, त्यांना न्यायालयात पुढे उभं करा, शिक्षा करा त्यांना. मोठी गंमत चालली आहे ह्या राज्यामध्ये. एक बाळासाहेब सराटे, ते हायकोर्टामध्ये त्यांनी केस लावली. आता फेब्रुवारीमध्ये परत तारीख पडली आहे. काय तर या ओबीसी मधले जे धनगर आहेत, वंजारी आहेत, माळी, सुतार, भटके, हे सगळे जे असेच घुसलेले आहेत, त्या सगळ्यांना बाहेर काढा. ओबीसी मधून आम्हाला बाहेर काढा. हायकोर्ट हा मराठा समाजाचा नेता आहे.
मराठा मोर्चा करण्यासाठी हात होता. म्हणजे एकीकडे आम्हाला बाहेर काढा आणि दुसरीकडे संपूर्ण मराठा समाजाला ओबीसी मध्ये घ्या. काय धंदा आहे हा? अरे आमचं आरक्षण आजचं नाही रे, कित्येक वर्षाचं आरक्षण आहे आमचं. यशवंतराव चव्हाण असताना आरक्षण मिळालं. मंडल आयोग व्ही पी सिंग यांनी आरक्षण दिलं. 9 जजेस सुप्रीम कोर्टात त्यांनी त्याच्यावर शिक्का मारला. पी सावंत मोठे विचारवंत न्यायाधीश ते सुद्धा त्यावेळेला त्या न्यायपीठावर बसले होते. ते आमचं काढून घ्या आणि मराठा समाजाला दुसरीकडून ओबीसी मध्ये आरक्षण द्या म्हणून प्रयत्न होत आहे. मला कळत नाही हा दुहेरी आहे. आणि मग ते सांगताना काय सांगणार? आमची लेकरं बाळ चांगली आहेत लेकरं बाळ. आता मुंबईला जाणार तर त्यांची गरीब लेकरं बाळ 200 मोटर गाड्या घेऊन मुंबईत गेले. का तर मैदान बघायला कुठे उपोषण करायचं आहे. काय कळत? ही सगळी गरीब आहेत आणि माझ्या समोर बसलेले भटक्या मुक्त असतील, साळी माळी कोळी तेली तांबोळी हे काय श्रीमंत आहे? मुळात हे आरक्षण आपण पाहिलं. दलित समाजाला 13% आरक्षण आहे, आदिवासी समाजाला आरक्षण आहे. त्या दलित समाजातले अनेक लोक डॉक्टर होतात, इंजिनियर होतात, सुप्रिंटेंडेंट होतात, कमिशनर होतात, कलेक्टर होतात. पण आजही झोपडपट्ट्यांमधून हीच माणसं आहेत. हाच दलित समाज आहे, आदिवासी समाज आहे, गरीब आहे. आरक्षण मिळालं म्हणजे सगळा श्रीमंत होतो समाज असं नाही. आणि श्रीमंतीवर आणि गरिबीवर आरक्षण दिलं जात नाही. आरक्षण कुणासाठी आहे? आरक्षण हजारो वर्षांपासून जे दबले पिचलेले आहेत त्यांना इतरांच्या बरोबर घेऊन येण्यासाठी आरक्षण आहे. त्यातल्या काही लोकांना कलेक्टर होतात, डॉक्टर होतात आणि मग ते सुद्धा जे आपल्या मुलाबाळांना शिकवतील, पुढे येतील म्हणून आरक्षण आहे. श्रीमंत आणि गरीबीवर आरक्षण नाही. आज एखादा माणूस गरीब आहे म्हणून त्याला आरक्षण जर दिलं, काय सांगावं? 5 वर्षानंतर तो एखादा उद्योग करेल आणि श्रीमंत होईल, मग त्याचं आरक्षण गेला कारण तो श्रीमंत झाला. किंवा उलट आज श्रीमंत आहे म्हणून त्याला आरक्षण नाही, दुर्दैवाने उद्या तो गरीब झाला मग आरक्षण नाही. हे आरक्षण जे आहे हे तुमच्याकडे किती श्रीमंती आहे, कमी जास्त याच्यावर नाही. आरक्षण जे आहे सामाजिक दृष्टीने तुम्ही किती मागास आहात त्याच्यावर ते आरक्षण आहे. आणि ते सांगतात की आम्हाला मिळालं नाही. हा जो MPSCच्या परीक्षेमध्ये सुद्धा आज आपण पाहतो आहोत, ज्या जागा भरलेल्या आहेत मराठा समाजाच्या 33.5% A ग्रेड मध्ये आहे. B, C, D ग्रेड मध्ये सुद्धा 37% केवळ मराठा समाजाच्या आहेत. IAS मध्ये सुद्धा 16% आहेत, IPS मध्ये 28% आहेत, IF इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस मध्ये 17% आहे. अख्ख्या या मंत्रालयामध्ये 54% मराठा समाज भरलेला आहे. आणि आज आमच्याकडे मात्र उत्तर येत आहे ओबीसी समाजाला फक्त 9.5% अजून जागा भरलेल्या आहेत. आतापर्यंत 27% आरक्षण सुद्धा भरलेलं नाही. ज्या लगबगीनं, ज्या घाई गर्दीनं मराठा समाजासाठी काम करत आहात, त्याच घाई गर्दीनं, त्याच प्रेमानं हे आरक्षण आमचं आहे तेवढं भरण्याचं सुद्धा काम सुरू करा. आमचं आरक्षण भरा. 9.5% जे आहेत ते 27% पूर्ण भरा. हा आकडा जो आहे आमचा नाही, सरकार दरबारचेच आकडे आहेत. मराठा आरक्षणासाठी तुम्हाला जे काय करायचं करा, पण इकडे हे कोण करणार? हे तुमचं काम नाही, शासनाचं काम नाही. लोक बोलता भुजबळ साहेब मग तुम्ही मंत्रिमंडळात आहात काय? होय, मी मंत्रिमंडळात आहे आणि मंत्रिमंडळात मध्ये सुद्धा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसमोर जे
काय बोलायचं ते बोलतोच आहे आणि ह्या मीडियाद्वारे सुद्धा तिकडे ते जात आहे. तुमच्या आमदारकीची सुद्धा पर्वा करत नाही. आणि तुम्ही सांगता त्याप्रमाणे हेही तुम्हाला सांगतो, भुजबळ आता कुठलं मंत्रिपद पण नको आहे आणि मुख्यमंत्रीपद सुद्धा नको आहे, पण या गोरगरिबांची काळजी घेणारं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे. याच्यासाठी मात्र आम्ही सगळे आकाश पाताळ एक. केवळ एका समाजासाठी सरकार काम करणार नाही, तर ह्या गोरगरिबांसाठी सगळ्यांसाठी समान न्याय देण्याचं काम तुम्हाला आम्हाला करावं लागेल. आमची मुलं सुद्धा हुशार आहेत ना. अरे ओपन मध्ये 54.54% कट ऑफ झालेला आहे. शेड्यूल कास्ट मध्ये सुद्धा 54.54% आहे आणि ओबीसी सुद्धा 54.54%लाच कट ऑफ आहे. आमची मुलं हुशार आहे, आमची आहे लायकी आहे. आमची MPCC मध्ये सुद्धा आज 106ला ओपन मध्ये कट ऑफ, तर ओबीसी मध्ये 106.5 हा कट ऑफ पॉइंट आहे. VJNT मध्ये सुद्धा 106.5 आहे. आमची पोरं हुशार आहेत, नाही असे नाही. परंतु जे आहे तुम्ही आमच्यावर अन्याय करू नका. खोट्या रीतीने जे आहे कुणबी जे खरे आहेत आमचं काही म्हणणं नाही, परंतु आजकाल जे आहे खोट्या रीतीनं जे आहे कुणबी सर्टिफिकेट देण्याचं काम सुरू आहे. माझ्या हातामध्ये काही ठिकाणचे रेकॉर्ड आहे सर्रास. त्याच्यात माळी तो पण कुणबी, जैन तो पण कुणबी, लिंगायत कुणबी, मराठा कुणबी, सगळे कुणबी. त्याच्यावर शिक्के आहेत सरकारचे. कोणी येऊन पाहू शकतं, कधी पाहू शकतं. हे काय चाललंय? ऑफिसमध्ये बसून कुणबी लिहायचं आणि सर्टिफिकेट वाटायचं. हे काय चाललंय? हे थांबलं पाहिजे. आमदार आता विधानसभा झाली, एखादा आमदार असेल, आमदार कुठेंचं मला नाव घ्यावं लागेल, बीजेपीचे आमदार, पण ते म्हणाले की तुम्ही हे सगळे जे काही बोलता आहात आमदार, भुजबळांवर टीका करता, ओबीसीवर टीका करता, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, केवळ मतांसाठी हे तुम्ही करू नका. मतांकडे पाहून ही भाषणं करू नका. त्यांचं म्हणणं बरोबर आहे, कारण मतं आमच्याकडे सुद्धा आहेत. आणि एक लक्षात ठेवा, आता हे 54% त्यांच्याबरोबर VJNT तर आहेच, पण त्याचबरोबर दलित, आदिवासी आणि इतर सर्व समाजाचे लोक सुद्धा आता या ओबीसी समाजांबरोबर आहे, हे लक्षात ठेवा. तर मला तिथे सांगायला लागले, अहो भुजबळ तुम्ही शांतता भंग करता आहात. तुम्ही ओबीसी आणि मराठ्यांमध्ये लढाया लावता. मी लावला. सुरुवातीचे 2 महिने जालन्यावाले, मला त्यांचं नाव सुद्धा घ्यायचं नाही, शिव्या देत होते. मला सातत्याने शिव्या देत होते. मी गप्प बसलो. पण ज्या वेळेला अख्खं बीड पेटवलं, ठरवून लोकांची घरं पेटवण्यात आली, पेट्रोल बॉम्ब टाकण्यात आले, धडाधड गाड्यांचे स्फोट झाले, हॉटेला जाळण्यात आली, आतमध्ये बायका पोरं होती, आमदारांची बायका पोरं आतमध्ये होती. कशी वाचली देवाला. त्या क्षीरसागरचं घर, जयदास क्षीरसागर माजी मंत्री आणि आता आमदार संदीप क्षीरसागर, आतमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट असलेली डॉक्टर, त्यांची सून जयदासची पुतण्या करणार का. त्यांची आई काकू कित्येक वर्ष ज्या खासदार होत्या, सगळे एकत्र राहतात. ज्वाळा फडकल्या, धूर आतमध्ये यायला लागला, लहान पोरं कासावीस झाली. वाचवायचं कसं. पाठीमागे भिंत जी आहे, घराच्या भिंत, ती सुद्धा 20-20 फूट उंच. शेवटी त्या महिलांनी त्या लेकरा बाळांना पायाला धरून उंच केलं, खुर्चीवर चढले आणि पलीकडून जे आहे मुसलमान बांधव, त्यांनी त्याला वरती ओढून घेतलं आणि आपल्या घरी घेऊन गेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे शिकवलं तुम्हाला. आपल्याच लोकांवर हल्ले करा. कल्याणच्या सुभेदाराला सुद्धा साडी चोळी देऊन सन्मानानं रवानगी करणार आमचा राजा छत्रपती शिवाजी महाराज.
आणि तुम्ही बायका पोरांची सुद्धा काळजी तुम्हाला नाही. आपल्याच महाराष्ट्रातील काय त्यांचा गुन्हा? त्यांचा गुन्हा काय? तेली समाजाचे आहे म्हणून, माळी समाजाचे आहे म्हणून. ते प्रकाश सोळंकी ते एवढंच म्हणाले होते की बा आरक्षणामुळे सगळ्यांना काही आरक्षण मिळत नाही, उद्या आरक्षण मिळालं म्हणजे सगळा मराठा समाज नोकरीला लागला असं होत नाही. 1-2% लोकांना त्याचा फायदा होईल एवढं ते म्हणाले. आणि खरंच आहे, हे खरंच आहे ना, आज सुद्धा ते खरं आहे. ते एवढंच म्हणाले बास. त्यांच्या घरावर 300-400 लोकांचा हल्ला ठरवून पेट्रोल बॉम्ब टाकले, ऑफिसं जाळली, घरात घुसले. तर काय? आणि जेव्हा पकडण्यात आलं ह्या सगळ्यांना त्यावेळेला मग हे म्हणाले सोडा. पण मगाशी मी सांगत होतो ते जे आमदार जे मला सांगत होते की तुम्ही 2 समाजामध्ये तेढ निर्माण करता आहात, त्यांना मला सांगायचं आहे ठीक आहे, मी थांबायला तयार आहे. पण या सगळ्या आमदारांना, काही त्याच्यामध्ये माजी मुख्यमंत्री सुद्धा, त्यांना मला सांगायचं की जा पलीकडे जा. त्यांना सांगा ओबीसी आरक्षणातून वाटा मागणं चूक आहे, कायद्याच्या विरुद्ध आहे. सांगा त्यांना. जाळपोळ करणं चूक आहे सांगा. जिवंत काडतुसा बाळगणाऱ्या पिस्तौलधाऱ्यांना संबंध ठेवणं चूक आहे सांगा त्यांना. पोलिसांना 80 पोलीस जखमी झाले, त्याच्यामध्ये महिला पोलिसांसहित दगड मारण्यात आलं. असं करणं चूक आहे. गुन्हे मागे घेण्यासाठी दबाव टाकणं चूक आहे. गावबंदी करणं चूक आहे. एका समाजाच्या मागणीसाठी शहर बंद करून टाकणं चूक आहे. सांगा त्यांना की अमुक तारखेला आज आरक्षण मिळालं पाहिजे अशी बालिश मागणी करू नका. शासनाला धमकी देणं चूक आहे सांगा त्यांना. आणि सरसकट कुणबीची मागणी करून आरक्षण मिळवण्याची प्रक्रियेला फाटा मारून ओबीसीच्या ताटातलं आरक्षण मागणं बेकायदेशीर आहे सांगा त्यांना. जाऊन मी थांबायला तयार आहे त्यांना सांगा. अगोदर त्यांना सांगण्याची ताकद नाही. त्यांच्याकडे मतं आहेत म्हणून, मतं आमच्याकडे नाहीत. समजे जे जे आमच्या विरोधात गेले त्यांची नावं लक्षात आहे. निवडणुका येतील, त्यांनी केलेले पाप त्यांच्यात पदरात टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही, लक्षात ठेवा. तो कोण बेदरे, त्याला अटक झाली. अरे मग म्हणाले भुजबळांनीच पेटवलं. अरे आणि खरोखर पेटवणारे लोक त्यांना पकडण्यात आलं. तो बेदरे बोदरे तो पिस्तौल त्याने तिथे उडवले, त्याला पकडून सोडा. त्याला का रे, का घाबरला? छगन भुजबळ आणि आम्ही सगळे या झुंडशाहीच्या विरुद्ध आहे. आम्ही मराठा समाजाच्या विरोधात नाही, जाळपोळ करणाऱ्यांच्या विरुद्ध आहोत. आम्ही जाळणाऱ्यांच्या विरुद्ध आहोत. आम्ही जुळवणारे आहोत, जाळणारे नाहीत. आम्ही घडवणारे आहोत, मोडणारे नाहीत. आम्ही पटवणारे आहोत, पेटवणारे नाही. कशासाठी? आणि आम्हाला ते सांगतात आमच्या हातात दंडुके, सरकारला पायाखाली तुडवू शकतो, भुजबळांना पण सरळ करतो. अरे काय काय तुम्ही बोलता ना मला. त्यांना मला सांगायचं आहे, धमकी मला देऊ नका. शरीफ है हम शरीफ है हम किसी से लड़ते नहीं है, मगर जमाना जानता है कि हम किसी के बाप को भी डरते नहीं है. कोणीतरी म्हणाले ते इकडे भाषण करायला आले की आम्ही त्यांच्यावर काय गमती करतात. म्हणे आम्ही चप्पल मारणार आहोत त्यांना. मारा, दोन्ही मारा,
म्हणजे उपयोग होईल ना. ते एक तुझ्याकडे नाही एक आमच्याकडे, काय उपयोग त्याचा? आणि तुम्ही चप्पल मारता काय? आणि आमच्या ह्या लोकांच्या हातामध्ये पायामध्ये बूट आहेत ना रे बाबा. आम्ही काय एवढे नामर्द झालो का रे? हा, लड़ेंगे हर दिन, डरे नहीं है, लड़ा जीतेंगे एक दिन, हम मरे नहीं है. धमक्या देत आहेत. जात गणना आम्ही म्हणतो, जात गणना करा ना, सगळ्यांची जात गणना करा. महाज्योतीला इतरांना जे देतात ते महाज्योतीला देवा. जात गणना करा. आता फरमान निघालाय पुणे महानगरपालिकेचे काय आलं पेपरला, 2 दिवसात करणार, कोण म्हणतं 15 दिवसात करणार. तर 15 दिवसामध्ये एवढं मोठं काम तुम्ही करणार आहात, ओपन मध्ये असलेले मराठा आणि इतर समाजाचं सर्वेक्षण करणार आहात. अरे मग करा ना, सगळ्यांचं करा. 3 महिने घ्या आणि सगळ्यांचं, आमचाही करा त्यांचाही करा, सगळ्यांचं करा. दूध का दूध, पानी का पानी हो जाएगा. कौन कितना है समझ में आएगा. अरे काय झालं तरी 54% आम्ही आहोत आणि दलित आदिवासी हे सगळे धरून 74% आणि इतर जे आहेत ते सुद्धा आमच्या बरोबर. हे तुम्ही विसरू नका. करा, आमची जाती गणना करा. पण सगळेच म्हणतायत, बीजेपीचे लोक म्हणतायत, बावनकुळे तेच म्हणतायत, शरद पवार साहेब तेच म्हणतायत, अजित दादा म्हणाले पैसा पाहिजे तेवढा देतो, करा. अरे सगळे तर म्हणतायत, मग करा ना जात गणना आमची. ती करायची नाही, फक्त एकतर्फी मराठा आयोग आपण नेमलेला आहे. आता मी त्याला ओबीसी आयोग मानतच नाही. आणि तुम्ही एकच काम त्यांना दिलंय की मराठा समाजाला कसं होईल. माझा विरोध नाही, पण माझा विरोध एकीकडून सगळे कुणबी तुम्ही आमच्यामध्ये भरणार आणि दुसरीकडे सांगणार आम्हाला मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यायचं आहे. सगळेच कुणबी, सगळेच मराठा समाज कुणबी घेऊन जर आमच्यामध्ये येणार आहे म्हणजे मराठा ह्या महाराष्ट्रामध्ये औषधाला सुद्धा पुरणार नाही. कारण सगळेच कुणबी होणार आहे. मग सगळेच जर कुणबी होणार आहे तर मग तो आयोग कशाला? कायदा करण्याची गरज काय? सगळ्यांनाच पाहिजे ना. कारण आता जे नवीन महात्मा गांधी जे आहे, जे उपोषण करणारे, ते सांगतात की आम्हाला ओबीसी मधूनच द्या. अरे वा, ओबीसी मधून? अजिबात नाही. मराठा समाजाच्या विरुद्ध नाही, मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या. मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण घेता येणार नाही. आणि तुम्हाला मी सांगतो, फक्त ह्या रॅलीज मध्ये नाही, गावागावातून जे आहेत छोट्या मोठ्या मिरवणुका निघाल्या पाहिजे, कॅन्डल मार्च निघाले पाहिजे, ओबीसी एक करण्याच्या घोषणा झाल्या पाहिजेत. छोट्या मोठे जे काही नेते असतील, लीडर असतील, स्थानिक नेते, त्यांनी भाषणं केली पाहिजेत. लोकांना जागा करावं लागेल. जे जे कुणबी सर्टिफिकेट घेतात त्यांच्यावर नजर ठेवावी लागेल. आणि जे जे कोणी खोटे असतील त्यांच्या विरुद्ध जे आहे कार्यालयावर, कलेक्टर कार्यालयावर मोर्चे लावावे लागतील आणि सांगावे लागतील, अरे हे कुणबी नाही, हे तर भलतेच आहेत. हे तुम्हाला करावं लागेल. फक्त आपण भाषण करून चालणार नाही. गावागावामध्ये हा लढा तुम्हाला उभं करावा लागेल. गावागावामध्ये चाललेले जे काही खोटे आणखी जे दाखले देण्याचं काम होईल, किंवा गावागावामध्ये आता जे काही मराठा समाजाचं सर्वेक्षण होईल, तिथे सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागेल आणि काम बरोबर होतं की नाही हे तुम्हाला पाहावं लागेल. महाराष्ट्रातील तमाम ओबीसी, दलित, आदिवासी समाजाच्या सगळ्याच लोकांना मी आवाहन करतोय की जे काही ते करणार आहेत त्याच्यावर लक्ष ठेवा. जे खोट्या रीतीने आतमध्ये घुसतील त्यांच्यावर आक्षेप घ्या, उभे राहा. हे एकटा छगन भुजबळाचं, पडळकरांचं, शेंडगेचं, यांचं त्यांचं हे आमचं काम नाही, सगळ्यांचं काम आहे. अख्ख्या राज्यभरामध्ये कुणबी समाजांचा सगळ्यांनी जे आहे, जे ओरिजिनल कुणबी आहेत आमचे, त्या सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे आणि आपल्या या आरक्षणाचा बचाव केला पाहिजे. मी आणि शेवटला एकच सांगतो, तुमचं रक्त जे आहे ना असं खवळलं पाहिजे. तुमची हिंमत अशी वाढली पाहिजे
की तुमचा आवाज ऐकून जे आहे ना, समोरचे लोक जे आहेत घाबरले पाहिजे. जिसमें उबाल हो ऐसा खून चाहिए. जीत के लिए ऐसे एक हिम्मत चाहिए. ये आसमान भी आएगा जमीन पर, ये आसमान भी आएगा जमीन पर. बस अपने इरादों में ऐसी गुंज होनी चाहिए. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योति.